त्रिभाषा सूत्राचा अहवाल तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वीकारला होता असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय। आणि इतकंच नाही तर कुठल्या तोंडाने तुम्ही आंदोलन करता असा सवाल राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना विचारायला हवा असंही फडणवीस कालच्या पत्रकार परिषदेत म्हणाले। आणि त्याबाबत अधिक माहिती घेत असून कोणत्याही बाबतीत मराठी भाषेबद्दल कोणाकडूनही तडजोड होता कामा नये असं उत्तर फडणवीसांच्या प्रश्नावर राज ठाकरे यांनी दिलं। 14 सप्टेंबर 2021 ला या समितीने उद्धव ठाकरे साहेबांना 101 पानाचा अहवाल सादर केला। त्याचं जे DGIPRचं ट्विट आहे तेही माझ्याकडे आहे, हे आपण सगळे बघू शकता। तो अहवाल स्वीकारताना उद्धवजी दिसतायत, बरेच लोक दिसतायत, माननीय संपादकही उपस्थित होते पण ते फोटोत दिसत नाही आहेत। आणि हा ट्विट त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे। मला तर असं वाटतं की पहिला प्रश्न राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना विचारला पाहिजे की तुम्हीच जर याला मान्यता दिली तर आता कुठल्या तोंडाने आंदोलन करायला निघालात, हा प्रश्न विचारला पाहिजे। महाराष्ट्राच्या बाबतीत उद्या मराठी माणसाच्या विरोधात, मराठी भाषेच्या विरोधात उद्या कोणी जरी असेल तरी माझा त्याला विरोध असेल, कळलं का? आणि उद्या जर समजा उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये मला आत्ता मी तो हा प्रश्न विचारला यांना, परंतु तो कुठचं उच्च शिक्षण, प्राथमिक शिक्षण आणि काय उच्च शिक्षण याच्यामधला तो शालेय काहीतरी असेल, तो त्याच्यानंतरचा तो विषय आहे असं माझ्या आता कानावरती आलं। मला अजून त्याच्या डिटेल्स मला मिळालेले नाही आहेत। कोणतरी ठाण्याचा कोणतरी माणसाने त्याच्यावरती सही केली आहे त्या सगळ्या विषयावरती। परंतु माझी विनंती हीच राहील महाराष्ट्रातल्या प्रत्येक राजकीय नेत्याला की मराठी महाराष्ट्र या विषयावरती, मराठी भाषा या विषयावरती कोणतीही कोणाहीकडनं, आमच्याकडनं तर होणारच नाही, पण तडजोड होता कामा नये। यापुढे सर्वांनी मला असं वाटतं सतर्क राहणं आवश्यक आहे। सर्व बाजूनी महाराष्ट्राचे लचके तोडण्याचे प्रकार सुरू आहेत आणि हे कुठेतरी थांबवणं आवश्यक आहे।